हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर दिवाळीच्या निमित्ताने आपण एका ठिकाणी चाललो आहोत. खूप दिवसांपासूनचा प्लॅन होता, पण फायनली आज आपण तो एक्झिक्यूट करणार आहोत. तर आपण कुठे चाललो आहोत, कसं जात आहोत, तर त्यात सर्वांचे डिटेल्स मी तुम्हाला देते. मी आता रेडी झाली आहे आणि मी पटकन तुम्हाला गाडीत जाऊन भेटते. मगाशी मी ड्रेस घातला होता, पण माझी इच्छा झाली की म्हटलं नाही आपण साडी घालूया. मी पटकन चेंज केलं. ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झाला आहे, तर आपण आता पटापट निघूया. आलो आहोत मुंबई अहमदाबाद रोडला. रोडची अवस्था खूप बेकार आहे आणि आम्हाला खूप जास्तच ट्रॅफिक भेटली. रोडबंदरचा रोड बंद असल्यामुळे खूप वेळ आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. आणि आपण आता निघालो आहोत मिनी वृंदावनला, जे आहे पालघर येथे. खूप दिवसांपासूनची इच्छा होती आमची इथे जाण्याची, पण फायनली आज ती पूर्ण झाली आहे. आता आपण आलो आहोत वाडा मनोर रोडला. इकडून आपल्याला राईड घ्यायचा आहे वृंदावनसाठी. सो फायनली आपण आता पोचलो आहोत गोवर्धन इको विलेजला. तर आता आपण इथून एंटर केलं. इथे कार पार्किंग आणि बाईक पार्किंग आहे. ते स्ट्रेट टेम्पलचं वे आहे. आणि इथे राहण्याची सोयसुद्धा आहे. तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता इथे यायच्या आधी. हे मे बी रिसेप्शन एरिया आहे, जिथे तुम्ही बुकिंग वगैरे करू शकता. इथे वॉशरूम आहे. हे गोवर्धन अन्न क्षेत्र आहे आणि हे 2:30 वाजेपर्यंत अवेलेबल असतं. जर तुम्हाला जेवायचं असेल किंवा काही खायचं असेल तर तुम्ही 2:30च्या आधी इथे या. प्रसादामध्ये होतं चपाती, भात, दह्याची कढी आणि दुधी भोपळ्याची भाजी. खूप सुंदर आणि सात्विक जेवण आहे. 12:30 ते 2:30 वाजेपर्यंत प्रसादचं टायमिंग आहे. जर इथे येणार असाल तर अन्नक्षेत्रामध्ये नक्की येऊन साधवा. हे गोवर्धन रोपवाटिका आहे. ह्याचं पण टायमिंग आहे दुपारी 2 ते इव्हनिंग 6 वाजेपर्यंत. ही गोवर्धन गौशाला आहे. हे इकडे वेगवेगळे काउंटर्स आहेत फूडचे. तुम्हाला जे काय हवं असेल तर तुम्ही कुपन घेऊन ते घेऊ शकता. आणि हे बघा किती अमेझिंग टेम्पल आहे. आणि हे वृंदावन फॉरेस्ट टूर टायमिंग्स आहेत. सकाळी 10:30, 11:30, 12:30, दुपारी 2:30, 4 आणि 5 आणि 1 ते 2:30 पर्यंत हे बंद असतं. आणि हा मंदिरचा व्ह्यू बघा, इतका सुंदर. आणि दुपारचे 2:30 वाजले आहेत. खूप जास्त ऊन आहे. तुम्ही संध्याकाळी याल तर तुम्हाला हे वातावरण खूप सूदिंग भेटेल. आणि रिसॉर्टला वगैरे तर आपण जातच असतो, पण जर तुम्हाला स्पिरिच्युअल शांतता आणि पीस हवी असेल तर इथे नक्की विजिट करा. हे इकडचं श्रीकृष्ण टेम्पल आहे, ज्याला मदन मोहन टेम्पल असं म्हणतात. इथलं आजूबाजूचा परिसर खूप प्रशस्त आणि खूप सुंदर आहे.
येथील श्रीकृष्णजींची मूर्ती खूप सुंदर आणि मनमोहक आहे. श्रीकृष्णजींचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण आलोय नंदगाव बघण्यासाठी. इथे छोटीशी यमुना नदी बनवली आहे, जिथे संध्याकाळी आरती होते. आणि इथे ना खूप सुंदर असे देखावे केले होते. श्रीकृष्णजींच्या जन्मापासूनचे सर्व देखावे इथे खूप सुंदर रीत्याने दाखवले आहेत. हे बघा, श्रीकृष्णजींनी जे गोवर्धन पर्वत उचललं होतं करंगळीवरती, तो देखावा इथे सुंदर रीत्याने असं सादर केला आहे त्यांनी. जेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम दादा नंदगावातून बाहेर जाण्यासाठी निघाले होते, तेव्हा त्यांच्या सख्या त्यांना थांबवण्यासाठी रथासमोर आल्या होत्या. सो फ्रेंड्स, आता वाजले आहेत संध्याकाळचे 5:30. टेम्पल 8:30पर्यंत चालू असतं. जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही 8:30च्या आधी या. आणि हे प्रिमाइसेस ना खूप मोठं आहे. जर तुम्ही येणार असाल नाही ते, तर तुम्ही मेंटली प्रिपेअर होऊन या की तुम्हाला खूप चालायचं आहे. आणि खूप सुंदर प्लेस आहे, खूप सूदिंग आहे, खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स आहेत इथले. सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो मी हा ब्लॉग आता इथेच एंड करते आहे, कारण की आपली आता रिटर्न जर्नी स्टार्ट झाली आहे आणि तोच रोड पुन्हा दाखवण्यात काही सेन्स नाही मला. सो थँक्यू फॉर वॉचिंग.